नाश्ता रेसिपी प्रकार 1 पाहूयात। तर त्यासाठी इथे मी एक मिक्सिंग बाउल घेतलाय। आता यामध्ये 1.5 वाटी तांदूळ घ्यायचा। इथे मी रेग्युलर भात बनवण्यासाठी जो तांदूळ वापरतो तोच वापरला आहे। तुम्ही डोसा बनवण्यासाठी वापरतात तो वापरू शकता किंवा रेशनिंगचा वापरला तरी सुद्धा चालेल। त्यासोबतच साहित्य मोजून घेण्यासाठी घरातील कोणतीही एखादी वाटी किंवा मेजरिंग कप सेट करून घ्या, कारण एकाच वाटीने आपण सर्व साहित्य मोजून घेणार आहोत। ज्या वाटीने 1.5 वाटी तांदूळ घेतला होता त्याच वाटीने अर्धी वाटी या ठिकाणी उडीद डाळ घ्यायची आहे। तर या ठिकाणी प्रमाण लक्षात ठेवा, 1.5 वाटी तांदळासाठी अर्धी वाटी इतकी उडीद डाळ वापरली आहे। त्यानंतर ज्या वाटीने मोजून तांदूळ आणि उडीद डाळ घेतली होती त्याच वाटीने अर्धी वाटी यामध्ये पोहे घालायचे। या ठिकाणी रेग्युलर आपण पोहे बनवण्यासाठी जे पोहे वापरतो तेच मी वापरले आहेत आणि 2 चमचे यामध्ये चणा डाळ घालायची। सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं। 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं। तर इथे पहा, सर्व साहित्य मिक्स करून घेतलं होतं पाण्याने। 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवूनही घेतलं आहे। तर इथे आपण इन्स्टंट डोसा बनवतोय, 10 ते 15 मिनिटं सुद्धा हे साहित्य भिजत ठेवायची गरज नाही। त्यानंतर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे। आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे धुवून घेतलेलं सर्व साहित्य आपल्याला काढून घ्यायचंय। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण यामध्ये सोडा सुद्धा वापरणार नाही, तरी सुद्धा हा डोसा तुम्ही पुढे पहाच किती मस्त तयार होतोय। तर इथे सर्व साहित्य मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आहे। त्यानंतर आता यामध्ये इथे मी अर्धी वाटी दही घेतले, ते घालायचं। दही घेताना लक्षात ठेवा, जास्त आंबट असणारं दही वापरायचं नाही, नॉर्मल आंबट असणारं चालेल। त्यानंतर ज्या वाटीने दही मोजून घेतले त्या वाटीने अर्धी वाटी पाणी घालायचं। पाणी यामध्ये जवळजवळ तुम्हाला अर्धा ग्लास तरी लागेल हे पूर्ण स्मूथ असं वाटून घेण्यासाठी। त्यासोबतच 1 चमचा साखर घालायची। साखरेमुळे डोशाला छान कुरकुरीतपणा तर येतोच, त्यासोबतच जाळी छान सुटते आणि रंग सुद्धा छान येतो। आणि याच स्टेपला मी यामध्ये चवीनुसार मीठ सुद्धा घालणार आहे। तुम्हाला हवं असेल तर सर्व साहित्य वाटून घेतल्यानंतर सुद्धा नंतर तुम्ही यामध्ये मीठ घालू शकता। आता हे सर्व साहित्य लागेल असं थोडं थोडं पाणी घालायचं। मिक्सरला फिरवून डोशासाठी बनवतो तसं छान असं स्मूथ बॅटर तयार करून घ्यायचं। तर इथे पहा, सर्व साहित्य लागेल असं थोडं थोडं पाणी घालून मिक्सरला वाटून घेतलं आहे। छान स्मूथ असं बॅटर तयार करून घेतलं आहे। बॅटर बाउलमध्ये काढल्यानंतर मी तुम्हाला या बॅटरची कन्सिस्टन्सी दाखवतेच, पण तरी सुद्धा चेक करायचं असेल तर इथे पहा, अशा पद्धतीने पळीने किंवा चमच्याने हे बॅटर मिक्स करून घ्यायचं। हलकासा थर या बॅटरचा पळीवरती किंवा चमच्यावर राहिला पाहिजे। या कन्सिस्टन्सी पर्यंत तुम्हाला हे बॅटर मिक्सरला वाटून घेताना लागेल असं पाणी घालायचंय आणि वाटून घ्यायचंय। तर इथे सर्व बॅटर मी बाउलमध्ये काढलं आहे। आता तुम्ही या बॅटरची कन्सिस्टन्सी पाहू शकता। हे बॅटर जास्त घट्टसरही नाही आणि जास्त सैलसरही नाही। तर इथे आपलं बॅटर तयार झालं आहे। त्यानंतर याच्यावरती झाकण ठेवायचं आणि हे बॅटर एक 10 ते 15 मिनिटं भिजण्यासाठी बाजूला ठेवायचं। आता बॅटर भिजते तोपर्यंत आपण मस्त अशी बटाट्याची भाजी बनवून घेऊया। तर त्यासाठी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलाय। पॅन गरम झाला की आता यामध्ये 1 मोठा चमचा इतकं तेल घालायचं। तेलाचा वापर मी जास्त करणार नाहीये, 1 मोठा चमचा तेल पुरेसं होतं। तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे, अर्धा चमचा मोहरी घालायची। जिरे मोहरी छान तडतडली फुलली की आता यामध्ये पाव चमचा हिंग घालायची। हिंग सुद्धा छान फुलली की त्यानंतर इथे मी 1 मोठा कांदा उभा पातळ चिरून घेतला आहे तो घालायचा आणि कांद्याला हलका सोनेरी रंग येईपर्यंत कांदा परतून घ्यायचा। गॅसचा फ्लेम मीडियम टू लो ठेवा, मोठ्या आचेवरती हे सर्व परतून घेऊ नका। तर इथे पहा, कांदा हलका सोनेरी रंग येईपर्यंत मी परतून घेतला आहे। त्यानंतर आता यामध्ये 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घेतली आहेत ती घालायची आणि 1 चमचा आलं आणि हिरवी मिरची खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घेतली आहे ती घालायची। आणि आता लसूण हिरव्या मिरचीचा कच्चेपणा जाईपर्यंत मीडियम टू लो फ्लेमवर हे परतून घ्यायचं। कढीपत्ता लक्षात ठेवा शेवटी घालायचा, म्हणजे कढीपत्ता करपत नाही आणि त्याचा सुगंधही त्या पदार्थामध्ये छान उतरतो। इथे कच्चेपणा जाईपर्यंत आला आणि हिरवी मिरची परतून घेतली की आता यामध्ये 1 छोटा अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि पुन्हा एक अर्धा मिनिटभर मंद आचेवर हे परतून घ्यायचं। तर इथे सर्व साहित्य मी छान असं परतून घेतलंय। त्यानंतर आता यामध्ये इथे मी 3 मध्यम आकाराचे बटाटे शिजवून घेतले होते। ते बटाटे अशा पद्धतीने हाताने मॅश करून यामध्ये घालायचे। मॅशरचा वापर करू नका, अशा पद्धतीने हाताने मॅश करून घातले ना की बटाट्याच्या फोडी सुद्धा यामध्ये मोठ्या मोठ्या राहतात। बऱ्याच ठिकाणी बटाटा मॅश झालेला असतो, त्यामुळे खाताना सुद्धा ही भाजी जशी हॉटेलमध्ये मिळते ना अगदी तशीच लागते।
त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा आमचूर पावडर घालायची आणि आता हे सर्व साहित्य एकसारखं मिक्स करून घ्यायचं आणि मीडियम टू लो फ्लेमवर 1 ते 1.5 मिनिटं छान असं परतून घ्यायचं। तर इथे पहा सर्व साहित्य मी छान असं एकसारखं मिक्स करून घेतले। 1 ते 2 मिनिटं मीडियम टू लो फ्लेमवर परतून सुद्धा घेतले। त्यानंतर आता यामध्ये मुठभर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि पुन्हा मिक्स करून 1 मिनिटभर हे मीडियम टू लो फ्लेमवर याच पद्धतीने परतून घ्यायचं। तर इथे पहा मीडियम टू लो फ्लेमवर हे एकसारखं मी छान असं परतून घेतलं आहे। त्यानंतर 1-2 चमचे पाणी घ्यायचं, त्याचा शिपका मारायचा, झाकण ठेवून मंद आचेवर एक वाफ काढायची। तर इथे पहा झाकण ठेवून मंद आचेवर मी एक वाफ काढून घेतली आहे, म्हणजे 2 ते 2.5 मिनिटं हे छान असं वाफवून घेतलं आहे। झाकण काढायचं, पुन्हा एकदा खालून एकसारखं मिक्स करून घ्यायचं आणि ते तुम्ही पाहू शकता परफेक्ट अशी हॉटेलमध्ये रेस्टॉरंटमध्ये मिळते अशी भाजी बनून तयार झाली आहे। भाजीचा रंग सुद्धा तुम्ही पाहू शकता। आता मी या ठिकाणी डोशासोबत खाण्यासाठी फक्त ही बटाट्याची भाजीच बनवली आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही शेंगदाणा किंवा ओल्या नारळाची चटणी बनवू शकता। त्यासोबतच कांदा आणि टोमॅटोची चटणी सुद्धा या डोशासोबत अप्रतिम लागते, नक्की बनवून पहा। आता भाजी तयार झाली आहे, आपण डोसे बनवून घेऊयात। तर इथे पहा भाजी बनवून तयार होईपर्यंत म्हणजे 10 ते 15 मिनिटं हे बॅटर सुद्धा छान भिजलं आहे। झाकण काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता परफेक्ट अशी या बॅटरची कन्सिस्टन्सी तयार झाली आहे, कारण आपण यामध्ये पोहे सुद्धा घातले होते, त्यामुळे पोहे थोडेसे फुलतात आणि बॅटर हलकंसं घट्टसर होतं। त्यानंतर गॅसवर मी आधीच तवा गरम करायला ठेवला होता। तवा छान कडकडीत गरम करून घ्यायचा आहे। त्यानंतर तव्याला तेलाने ग्रीस करून घ्यायचं, म्हणजे तेल लावून घ्यायचं। त्यानंतर गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा। तयार बॅटरमधलं 2 ते 2.5 पळी बॅटर तव्यावर घालायचं आणि एकसारखं पसरवून घ्यायचं। बॅटर तव्यावर घातल्यानंतर ते पसरवून घेताना लक्षात ठेवा गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो असायला हवा। आता या ठिकाणी पहा आपण बॅटर भिजवून घेतलं नाही, म्हणजे फर्मेंट करून घेतलं नाही, त्यासोबतच यामध्ये सोडा घातला नाही, तरी सुद्धा या डोशाला जाळी किती छान सुटली आहे तुम्ही पाहू शकता। डोसा तव्यावर पसरवून झाला की गॅसचा फ्लेम मीडियम करायचा। वरच्या बाजूनी बॅटर पूर्णपणे सुकलं की अशा पद्धतीने तेल सोडून घ्यायचं। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तूप सुद्धा लावू शकता। त्यानंतर मध्यम आचेवर हा डोसा खालच्या बाजूनी छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा। तर इथे पहा डोसा मध्यम आचेवरती खालच्या बाजूने मी छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेतला आहे। आता हा डोसा मला दोन्ही बाजूनी भाजलेला आवडतो, त्यामुळे मी दोन्ही बाजूनी भाजून घेणार आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एकाच बाजूने भाजून घेऊ शकता। त्याचप्रमाणे तुम्ही डोशाचा आवाज ऐकू शकता, छान क्रिस्पी आणि कुरकुरीत तयार झाला आहे, भाजला गेला आहे। तर इथे दुसऱ्या बाजूने सुद्धा मध्यम आचेवर हा डोसा मी छान क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेतला आहे। आता हा डोसा आपण फोल्ड करून काढून घेऊयात। आता याच पद्धतीने राहिलेले डोसे सुद्धा आपण बनवून घेणार आहोत। तर या ठिकाणी दुसरा डोसा बनवताना लक्षात ठेवा सुरुवातीला आपण तव्याला तूप किंवा तेल लावून घेतलं होतं, त्यानंतर अजिबात तव्याला तूप किंवा तेल लावायचं नाही। तुम्ही असंच बॅटर तव्यावरती घालून पसरवून घेऊ शकता आणि हे डोसे तयार करून घेऊ शकता। फक्त बॅटर तव्यावरती पसरवून घेतलं की वरून थोडंसं तूप किंवा तेल सोडायचं आणि दोन्ही बाजूनी छान क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत हा डोसा भाजून घ्यायचा। त्याचप्रमाणे बॅटर तव्यावर घालून पूर्णपणे आपण पसरवून घेत नाही, तोपर्यंत गॅसचा फ्लेम मीडियम ठेवायचा। बॅटर एकसारखं तव्यावर पसरवून घेतलं की गॅसचा फ्लेम मीडियम करायचा। एका बाजूनी छान सोनेरी रंग येईपर्यंत हा डोसा भाजून घ्यायचा, त्यानंतर पलटी करायचा। तुम्हाला हवं असेल तर दुसऱ्या बाजूनेही जसं मी भाजून घेतेय छान क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आणि त्यानंतर काढून घ्यायचा। राहिलेले डोसे सुद्धा सेम याच पद्धतीने बनवून घ्यायचे। तर इथे पहा राहिलेले डोसे सुद्धा मी सेम याच पद्धतीने बनवून घेतले आहेत। सोबत मस्त बटाट्याची भाजी सुद्धा आहे। याचं कॉम्बिनेशन बेस्ट लागतं, तुम्हाला माहितीच असेल। आणि त्यासोबतच आपण पीठ अजिबात भिजवून घेतलं नाही, डाळ तांदूळ भिजवून घेतले नाही, तरी सुद्धा डोसा तुम्ही पाहू शकता मस्त क्रिस्पी कुरकुरीत जाळीदार तयार झाला आहे। आता जर तुम्हाला हवं असेल जसं मी सुरुवातीला सांगितलं यासोबत चटणी सुद्धा बनवू शकता। तर सकाळी नाश्त्याला डोसा खायचा आहे आणि डाळ तांदूळ भिजवायचं लक्षात नाही, तरी सुद्धा एकदा हा डोसा नाश्त्यासाठी तुम्ही नक्की बनवून पहा। नाश्ता रेसिपी प्रकार 2 पाहूयात। त्यासाठी इथे मी एक मिक्सिंग बाउल घेतलाय। आता यामध्ये इथे मी 1 वाटी रवा घेतलाय, तो काढायचा। रवा मोठा बारीक कोणताही चालेल। त्यानंतर आता ज्या वाटीने रवा घेतलाय त्याच वाटीने यामध्ये अर्धी वाटी बेसन पीठ घालायचं।
या ठिकाणी सर्व साहित्य मी एकाच वाटीने मोजून घेतलं आहे, त्यामुळे तुम्ही सुद्धा साहित्य मोजून घेण्यासाठी एखादी वाटी किंवा मेजरिंग कप सेट करून घेऊ शकता। त्यानंतर यामध्ये ज्या वाटीने रवा आणि बेसन पीठ घेतलं आहे त्याच वाटीने 1 वाटी दही घ्यायचं। दही घेताना एक गोष्ट लक्षात ठेवा, दही जास्त आंबट असलेलं वापरायचं नाही। थोड्याशा प्रमाणामध्ये आंबट असेल तर चालेल, पण जास्त प्रमाणामध्ये आंबट असलेलं दही वापरायचं नाही। सर्व दही यामध्ये काढून घेतले। आता सुरुवातीला रवा आणि बेसन पीठ जे आपण दही घेतले त्यामध्येच मिक्स करून घ्यायचं, सुरुवातीला पाणी घालायचं नाही। तर इथे पहा, सुरुवातीला रवा आणि बेसन पीठ दह्यामध्ये बसेल तेवढं मिक्स करून घेतलं आहे आणि इथे मिश्रण तुम्ही पाहू शकता एकदम घट्टसर तयार झाले। त्यानंतर आता यामध्ये पाणी घालायचं। तर इथे मी ज्या वाटीने मोजून रवा, बेसन पीठ आणि दही घेतलं होतं त्याच वाटीने मोजून अर्धी वाटी पाणी घालणार आहे। अर्धी वाटी पाण्यामध्ये हे मिश्रण छान भिजतं, छान सेट होतं। पण जर तुम्ही मोठा रवा वापरत असाल तर पाण्याचं प्रमाण 3 ते 4 चमचे एक्स्ट्रा लागू शकतं, त्यामुळे सुरुवातीला अर्धी वाटी पाणी घालून मिक्स करा। पुढे तुम्हाला या मिश्रणाची मी कन्सिस्टन्सी दाखवतेच, त्या कन्सिस्टन्सीमध्ये जर मिश्रण नसेल, घट्टसर असेल तर 4 ते 5 चमचे पाणी यामध्ये आणखी घाला आणि मिक्स करून घ्या। पाणी घातल्यानंतर सर्व साहित्य मी छान असं मिक्स करून घेतलं आहे, अजिबात त्यामध्ये गुठळ्या नाही आहेत। छान स्मूथ असं हे मिश्रण तयार झालं आहे, तुम्ही पाहू शकता। त्यानंतर आता यामध्ये एक छोटा अर्धा चमचा हळद घालायची आणि चवीनुसार मीठ घालायचं। मीठ मी याच स्टेपला यामध्ये घालणार आहे, तुम्ही नंतर घातलं तरी सुद्धा चालेल। हळदीमुळे काय होतं, या पदार्थाला रंग खूप छान येतो आणि दिसायलाही सुंदर दिसतो। आता हळद आणि मीठ घातलं की ते सुद्धा या मिश्रणामध्ये छान एकसारखं मिक्स करून घ्यायचं। या ठिकाणी या मिश्रणाचं तुम्ही टेक्स्चर पाहू शकता, यापेक्षा जास्त घट्टसरही ठेवायचं नाही किंवा जास्त सैलसरही ठेवायचं नाही। तर इथे हळद आणि मीठ या मिश्रणामध्ये मी छान एकसारखी मिक्स करून घेतली आहे। आता यामध्ये आपण रवा घातलाय, रवा छान भिजला पाहिजे, फुलला पाहिजे। त्यासाठी काय करायचं, याच्यावरती झाकण ठेवायचं आणि हे मिश्रण 10 ते 15 मिनिटं छान असं भिजवून घ्यायचं। तर इथे पहा, 15 मिनिटं झाले आहेत। 15 मिनिटं हे मिश्रण मी छान असं भिजवून घेतलं आहे। रवा सुद्धा छान भिजलाय, छान फुललाय आणि मिश्रणाचं टेक्स्चर सुद्धा तुम्ही पाहू शकता, छान स्मूथ आणि सिल्की तयार झाले। आता हे मिश्रण आपण पुन्हा एकदा एकसारखं मिक्स करून घेऊयात। आता या ठिकाणी तुम्ही या मिश्रणाची कन्सिस्टन्सी पाहू शकता। त्यानंतर आता यामध्ये पाव चमच्यापेक्षाही कमी म्हणजे 2 चिमूटभर फक्त खायचा सोडा घालायचा। सोडा घातल्यानंतर एकाच डायरेक्शनमध्ये फिरवत हे मिश्रण आपल्याला 1 मिनिटभर छान असं फेटून घ्यायचं आहे, म्हणजे सोडासुद्धा सर्व मिश्रणामध्ये एकसारखा मिक्स होतो। जर तुम्हाला या ठिकाणी सोडा वापरायचा नसेल तर त्याऐवजी तुम्ही अर्धा चमचा इनो वापरला तरीसुद्धा चालेल। फक्त इनो घातल्यानंतर तो ॲक्टिवेट करण्यासाठी त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि त्यानंतर मिक्स करून घ्यायचा। तर इथे सोडा घातल्यानंतर मिश्रण मी छान एकसारखं मिक्स करून घेतले। आपलं मिश्रण म्हणजे बॅटर तयार झाले। आता आपण पुढची तयारी करूया। त्यासाठी गॅसवर इथे मी आप्पे पात्र घेतले, ते गरम करायला ठेवले। आप्पे पात्र नसेल तर तुम्ही हा पदार्थ इडलीच्या भांड्यामध्ये सुद्धा बनवू शकता। आप्पे पात्र गरम झालं की आता अशा पद्धतीने तेलाने ग्रीस करून घ्यायचं किंवा थोडंसं तेल या आप्पे पात्रामध्ये सोडायचं। तेलाने आप्पे पात्र ग्रीस करून घेतलं की आता गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो ठेवायचा आणि त्यानंतर आता यामध्ये आपण जे मिश्रण तयार करून घेतलं आहे त्या मिश्रणातलं 1 चमचा मिश्रण यामध्ये सोडायचं। आपण यामध्ये सोडा घातलाय त्यामुळे हे मिश्रण छान फुलतं आणि आतून जाळीसुद्धा सुटते, त्यामुळे फक्त 1 चमचाच यामध्ये मिश्रण घालायचंय। मी यामध्ये मिश्रण घालण्यासाठी नाश्त्याचा चमचा वापरला आहे। त्याचप्रमाणे आप्पे पात्रामध्ये जेव्हा तुम्ही हे मिश्रण घालाल त्यावेळी सर्वात आधी बाजूने मिश्रण घालायचं, त्यानंतर मध्ये घालायचं, कारण मध्यभागी आप्पे पात्र लगेच गरम होतं आणि हे आप्पे खालून करपू शकतात। आप्पे पात्रामध्ये सर्व मिश्रण घातलं की वरून थोडंसं तेल सोडायचं, झाकण ठेवायचं आणि मीडियम टू लो फ्लेमवर हे आप्पे खालच्या बाजूने 2 ते 3 मिनिटं छान असे भाजून घ्यायचे। तर इथे पहा 2 ते 3 मिनिटं हे आप्पे मीडियम टू लो फ्लेमवर खालच्या बाजूने मी छान असे भाजून घेतले आहेत। तुम्ही पाहू शकता अगदी अलगद हे आप्पे पलटले जात आहेत, अजिबात भांड्याला खाली चिटकत नाही आहेत।
हे भांडं म्हणजे हे आप्पे पात्र मी ॲमेझॉनवरून घेतलं होतं. तुम्हाला सुद्धा हवं असेल तर मी लिंक याची कमेंट बॉक्समध्ये दिली आहे, तिथून तुम्ही घेऊ शकता. खरंच हे आप्पे पात्र एक नंबर क्वालिटीला आहे. अजिबात आप्पे याच्यामध्ये खाली चिटकत नाहीत आणि छान खरपूस खुसखुशीत तयार होतात. तर आता हे आप्पे आपल्याला पलटी करून घ्यायचे आहेत. तर सुरुवातीला जे मध्यभागी आहेत ते पलटी करून घ्यायचे म्हणजे करपणार नाहीत आणि त्यानंतर बाजूचे. तर आता याच पद्धतीने राहिलेले आप्पे सुद्धा या आप्पे पात्रामधले मी पलटी करून घेते. तर इथे पहा, आप्पे पात्रामधले सर्व आप्पे मी पलटी करून घेतले आहेत. आता पुन्हा झाकण ठेवायचं आणि दुसऱ्या बाजूनेही मीडियम टू लो फ्लेमवरती छान असे भाजून घ्यायचे. तर इथे पहा, एक 2 ते 3 मिनटं मीडियम टू लो फ्लेमवर दुसऱ्या बाजूने सुद्धा हे आप्पे मी छान असे भाजून घेतले आहेत. तुम्ही पाहू शकता छान खरपूस असे हे आप्पे दोन्ही बाजूनी भाजले गेले आहेत. आता जर तुम्हाला हवं असेल म्हणजे बाजूचे आप्पे जे आहेत ते खरपूस भाजले गेले नसतील तर काय करायचं, मध्यभागी जे आप्पे आहेत ते काढून घ्यायचे आणि त्यासोबतच जे आप्पे दोन्ही बाजूनी छान खरपूस भाजले गेले आहेत ते सुद्धा काढून घ्यायचे आणि जे आप्पे तुम्हाला वाटतंय की खरपूस भाजले गेले नाहीयेत ते जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आप्पे पात्राच्या मध्यभागी घालायचे आणि दोन्ही बाजूनी खरपूस असे भाजून घ्यायचे. तर इथे पहा, जे आप्पे मला वाटलं होतं की दोन्ही बाजूनी खरपूस भाजले गेले नाहीयेत ते आणखी थोड्या वेळाच्या पद्धतीने आप्पे पात्रामध्ये अलटीपलटी करत आप्पे पात्राच्या मध्यभागी ठेवून भाजून घेत छान खरपूस असे भाजून घेतले आहेत. आता हे सर्व आप्पे आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि राहिलेले जे मिश्रण आहे ते सुद्धा आप्पे पात्रामध्ये याच पद्धतीने सोडायचे आणि आप्पे तयार करून घ्यायचे. तर इथे पहा, सर्व आप्पे मी तयार करून घेतले आहेत. तुम्ही पाहू शकता छान स्पॉन्जी आणि आतून जाळीदार, वरून खुसखुशीत कुरकुरीत असे हे आप्पे तयार झाले आहेत. आता हे आप्पे तुम्ही असेच चटणीसोबत किंवा सांबरसोबत सर्व करू शकता, पण आपण याला एक तडका देणार आहोत. यामुळे हे आप्पे आणखी खरपूस होतात आणि चवीला अप्रतिम लागतात. आणि मुलांना टिफिनला द्यायचे असतील तर अशा पद्धतीने तडका देऊनच मुलांना टिफिनला द्या. तर त्यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली. त्यामध्ये 2 चमचे तेल घालायचं. तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी घालायची. मोहरी छान तडतडली की अर्धा चमचा त्यामध्ये जिरे घालायचे. जिरे सुद्धा छान तडतडले फुलले की यामध्ये 1 चमचा पांढरे तीळ घालायचे आणि इथे मी 13 ते 14 कढीपत्त्याची पानं घेतली आहेत ती सुद्धा घालायची आणि एक अर्धा मिनिटं हे सर्व साहित्य परतून घ्यायचं. गॅसचा फ्लेम मीडियम टू लो ठेवायचा आहे. त्यानंतर आता यामध्ये जे आप्पे आपण बनवून घेतले होते ते घालायचे. आता याला आणखी चव छान यावी, छान हे चटपटीत लागावे यासाठी यामध्ये मुलांच्या आवडीचे चिली फ्लेक्स घालायचे 1 चमचा. त्यासोबतच 1 चमचा यामध्ये सांबर मसाला घालायचा. तुम्ही चाट मसाला किंवा आमचूर पावडरसुद्धा घालू शकता. ते घातल्यामुळे सुद्धा हे छान चटपटीत आणि चवीला भन्नाट लागतात. सांबर मसाला, चिली फ्लेक्स घातल्यानंतर आता हे आप्पे मध्यम आचेवरती भाजून घेतलेल्या साहित्यासोबत मिक्स करायचे आणि 2 ते 3 मिनिटं छान असे परतून घ्यायचे. अशा पद्धतीने हे आप्पे परतून घेतले ना तर छान खरपूसही होतात आणि विशेष म्हणजे थंड झाल्यानंतर सुद्धा चवीला छान लागतात. आणि आपण यामध्ये वरून सांबर मसाला घातलाय ना, त्यामुळे चटणी नसेल, सांबर नसेल तरी सुद्धा तुम्ही हे टोमॅटो केचप सोबत सर्व करू शकता. त्यासोबतच मुलांना सुद्धा तुम्ही असेच दिले, जसं मी आधी सांगितलं वरून सांबर मसाला घातलाय त्यामुळे थंड झाले तरी सुद्धा चवीमध्ये काहीही फरक पडत नाही. तर इथे पहा, हे आप्पे मध्यम आचेवरती 3 मिनिटं मी छान असे परतून घेतले आहेत. वरून हे आप्पे छान खरपूस झाले आहेत. आता आपण सर्व करूया. तर इथे पहा, आप्प्यांसोबत खाण्यासाठी मी मस्त आंबट गोड तिखट अशी शेंगदाणा चटणी सुद्धा बनवली आहे. आप्पे तुम्ही पाहू शकता वरून छान खरपूस, आतून जाळीदार आणि मऊ लुसलुशीत तयार झाले आहेत आणि या चटणीसोबत तर भन्नाट लागतायत. तर तुम्ही सुद्धा रोज रोज नाश्त्याला काय बनवायचं याचं टेन्शन न घेता रवा आणि बेसन पिठाचा हा नाश्ता नक्की बनवून पहा. आणि फक्त नाश्ताच नाही, मुलांना टिफिनला देण्यासाठी सुद्धा पौष्टिक असा हा पदार्थ आहे. नाश्ता रेसिपी प्रकार 3 पाहूयात. त्यासाठी इथे मी 100 ग्रॅम म्हणजे 1 वाटी स्वीटकॉर्न घेतले आहेत. पाण्यामध्ये घालायचे, थोडंसं मीठ घालायचं आणि एक 10 मिनिटं पाण्यामध्ये उकळवून घ्यायचे. त्यासोबतच मी बटाटेसुद्धा शिजवून घेतले आहेत. तर इथे एक 10 मिनिटं हे स्वीटकॉर्न मी पाण्यामध्ये उकळून घेतले आहेत. आता काय करायचं, गॅस बंद करायचा आणि एखाद्या चाळणीमध्ये हे स्वीटकॉर्न काढून घ्यायचे म्हणजे यातलं सर्व पाणी निथळून जाईल आणि हे सुद्धा थंड होतील.
आता स्वीटकॉर्नमधलं सर्व पाणी निथळतंय, ते थंड होत आहेत, तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊयात। तर त्यासाठी इथे मी 4 मध्यम आकाराचे बटाटे शिजवून त्याची सालं काढून घेतली आहेत। त्यानंतर इथे मी एक मॅशर घेतलाय। आता या मॅशरच्या साहाय्याने हे बटाटे आपल्याला मॅश करून घ्यायचे आहेत। हा जो मॅशर आहे ना, तो मी मिशोवरून मागवला होता। तुम्हाला सुद्धा हवा असेल तर कमेंट बॉक्समध्ये मी लिंक देते किंवा प्रोडक्टसुद्धा टॅग करते, तुम्ही मागवू शकता। अत्यंत उपयोगी आहे, अजिबात हात खराब होत नाहीत आणि बटाटे असो किंवा काहीही तुम्हाला मॅश करायचं असो, अगदी सहज मॅश होतं। तर इथे पहा, सहज अगदी कितीही, एक बटाटा जरी तुम्ही मॅश केला तरी सहज आणि छान मॅश होतोय। एका वेळी 3 ते 4 बटाटे जरी मॅश करून घेतले तरी सुद्धा अगदी छान सहज मॅश होतात। राहिलेले बटाटे सुद्धा मी याच पद्धतीने मॅश करून घेते। तर इथे पहा, राहिलेले सर्व बटाटे सुद्धा मी मॅश करून घेतले आहेत, छान एकसारखे मॅश झाले आहेत, अजिबात त्यामध्ये गुठळ्या वगैरे राहत नाहीत। त्यानंतर आता यामध्ये जे शिजवून घेतलेले स्वीटकॉर्न होते ते घालायचे। त्यासोबतच एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा आणि 2 ते 3 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, त्या घालायच्या। तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीच्या, मुलांना आवडतील अशा भाज्या सुद्धा घालू शकता, जसं की गाजर किसून घालू शकता, शिमला मिरची एकदम बारीक चिरून घालू शकता आणि हिरवा मटार सुद्धा घालू शकता। त्यानंतर यामध्ये मुलांच्या आवडीचे पदार्थ, 1 चमचा यामध्ये चिली फ्लेक्स घालायचे, एक छोटा अर्धा चमचा पिझ्झा सिझलिंग घालायचं आणि एक छोटा अर्धा चमचा मी यामध्ये ऑरिगॅनो घातले। चवीनुसार मीठ घालायचं, मीठ अंदाजानेच घाला, कारण आपण स्वीटकॉर्न शिजवून घेताना सुद्धा त्यामध्ये मीठ घातलं होतं। आणि याला छान बाइंडिंग यावं, पदार्थ छान कुरकुरीत व्हावा, यासाठी मी यामध्ये मैदा किंवा कॉर्नफ्लॉवर न वापरता 2 चमचे तांदळाचं पीठ वापरले। तर इथे 2 चमचे तांदळाचं पीठ घालायचं आणि जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले तसं हे सर्व साहित्य छान एकसारखं मिक्स करून घ्यायचं, छान एकजीव झालं पाहिजे। तर इथे पहा, सर्व साहित्य मी छान एकसारखं मिक्स करून घेतले, छान एकजीव झालं आहे। मिश्रण हातामध्ये घेतलं, फिरवलं की छान गोळा तयार होतोय। आता आपण याच्या टिक्की बनवून घेऊयात। तर त्यासाठी काय करायचं, एका वाटीमध्ये मी पाणी घेतले, त्यासोबतच इथे थोडंसं मोझरेला चीज घेतलं आहे, तुम्ही प्रोसेस चीजसुद्धा वापरू शकता। त्यानंतर काय करायचं, थोडंसं पाणी हाताला लावायचं, पाणी हाताला लावलं की मिश्रण हाताला चिटकत नाही आणि छान एकसारखे गोळे तयार होतात। आता तुम्हाला जेवढ्या आकाराचे गोळे बनवायचे आहेत तेवढं मिश्रण हातावरती घ्यायचं, त्याचा गोळा तयार करून घ्यायचा आणि मध्यभागी बोटांनी प्रेस करून त्याची अशी वाटी तयार करून घ्यायची। त्यानंतर यामध्ये जे मोझरेला चीज आपण घेतले ते थोडंसं घालायचं, मी एक अर्धा चमचा घातले, तुम्हाला जास्त आवडत असेल जास्त प्रमाणामध्ये घातलं तरी सुद्धा चालेल। चीज घातल्यानंतर अशा पद्धतीने तयार केलेल्या मिश्रणाची वाटी बंद करायची आणि पुन्हा गोल फिरवून छान असा गोळा तयार करून घ्यायचा। तर इथे पहा, परफेक्ट अशी टिक्की आपली बनवून तयार झाली आहे। तुम्ही याला नगेट्ससुद्धा म्हणू शकता किंवा चीज कॉर्न बॉल म्हणालात तरी सुद्धा चालेल। आता याच पद्धतीने राहिलेले जे चीज कॉर्न बॉल आहेत, म्हणजे जे कटलेट्स आहेत, ते सुद्धा याच पद्धतीने बनवून घेऊयात। तर इथे पहा, एक 6 ते 7 कटलेट्स मी छान असे तयार करून घेतले आहेत। आता हे मी अजिबात ब्रेड क्रम्समध्ये किंवा जे आपण स्लरी तयार करतो कॉर्नफ्लोअरची त्यामध्ये मिक्स करणार नाही आहे। आपण यामध्ये तांदळाचं पीठ घातलं आहे, त्यामुळेच हे कटलेट्स छान कुरकुरीत होतात आणि अजिबात ब्रेड क्रम्समध्ये घोळायची किंवा कॉर्नफ्लोअरची स्लरी लावायची याला काही गरज पडत नाही। आता हे जे कटलेट्स आहेत ते आपण तळून घेऊया। तर त्यासाठी मी गॅसवर पॅनमध्ये आधीच तेल गरम करायला ठेवलं होतं, तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर हे जे कटलेट्स आपण तयार केले आहेत ते यामध्ये सोडायचे। एका वेळी फक्त 3 ते 4च कटलेट्स तळून घ्यायचे, जास्त सोडायचे नाहीत, कारण जर जास्त प्रमाणामध्ये तेलामध्ये सोडले तर तेलाचं टेम्परेचर कमी होतं आणि यामध्ये तेल जास्त शोषलं जातं, त्यासोबतच चीजसुद्धा बाहेर येतं। आता हे कटलेट्स तेलामध्ये घातले की एक अर्धा मिनिट तरी हलवायचे नाहीत, खालून जेव्हा ते आपोआप सुटतील कढईपासून किंवा पॅनपासून वेगळे होतील तेव्हाच हे चमच्याने हलवायचे आणि अलटी पलटी करत छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे। बरं, आता आपण यामध्ये चीज घातलं आहे, त्यासोबतच हे आपल्याला छान कुरकुरीत क्रिस्पी बनवायचे आहेत। तर मीडियम लो फ्लेमवर अजिबात तळायचे नाहीत, मोठ्या आचेवरतीच हे आपल्याला तळून घ्यायचे आहेत। जेवढा पदार्थ तुम्हाला क्रिस्पी कुरकुरीत बनवायचा आहे ना, तेवढा तो मोठ्या आचेवरती तळून घ्यायचा। तर इथे पहा, अलटी पलटी करत मोठ्या आचेवर छान सोनेरी रंग येईपर्यंत हे कटलेट्स मी तळून घेतले आहेत।
आता यामध्ये आपण चीज घातलं आहे, त्यामुळे जर तुम्ही हे कटलेट्स मीडियम टू लो फ्लेमवर जरी तळले ना तरी कटलेट्स फुटून चीज बाहेर येऊ शकतं, त्यामुळे सुद्धा मोठ्या आचेवरतीच हे तळून घ्यायचे। तर इथे पहा, मोठ्या आचेवरती छान सोनेरी रंग येईपर्यंत हे कटलेट्स मी तळून घेतले आहेत। आता आपण हे तेलामधून काढून घेऊयात आणि याच पद्धतीने राहिलेले जे कटलेट्स किंवा कॉर्न चीज बॉल आहेत ते आपल्याला तळून घ्यायचे आहेत। हे कटलेट्स म्हणजे चीज कॉर्न बॉल काढून घेताना गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करा, त्यानंतर काढून घ्या। तर इथे पहा, सर्व चीज कॉर्न बॉल म्हणजे कटलेट्स मी तळून घेतले आहेत। छान क्रिस्पी कुरकुरीत तयार झाले आहेत, तुम्ही आवाज ऐकू शकता। त्यासोबतच अजिबात जास्त तेलकटही तयार होत नाहीत आणि खायला चवीला म्हणाल तर इतके जबरदस्त लागतात की तुमची मुलं बाहेरचं मागणं आणि खाणं सोडून देतील। आणि ते चीज तुम्ही पाहताय, काय मस्त चीज पूल झाले। आणि हे चीज असं पाहिल्यानंतर जे खात नाहीत किंवा जे म्हणतात आम्हाला आवडत नाही ते सुद्धा मागून खातील। आणि आपण यामध्ये पिझ्झा सिझलिंग त्यासोबत ऑरिगॅनो घातले ना, त्यामुळे याचा सुगंध आणि फ्लेवर इतके खुलून येतात की एकदा खाल्लं की परत खावंसंच वाटतं। आणि तुम्ही पाहिलंच, एकदम मोजक्या म्हणजे कमीत कमी साहित्यात बनून हे चीज कॉर्न बॉल्स म्हणजे कटलेट्स तयार होतात। तर तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांसाठी एकदा या पद्धतीने हे चीज बॉल किंवा चीज कटलेट्स नक्की बनवून पहा। नाश्ता रेसिपी प्रकार 4 पाहूयात। त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे। आता यामध्ये अर्ध्या लिटरला थोडंसं जास्त इतकं पाणी घालायचं, पाण्याचा वापर थोडासा जास्तच करायचा आहे। त्यानंतर मोठ्या आचेवर पाण्याला खळखळून उकळी काढून घ्यायची। तर इथे पहा, मोठ्या आचेवर पाण्याला मी खळखळून उकळी काढून घेतली आहे। त्यानंतर इथे मी 2 मॅगी नूडल्स घेतले आहेत। 2 पॅकेट मॅगी मी या ठिकाणी वापरणार आहे। तुम्हाला जेवढ्या लोकांसाठी बनवायचे असेल ना त्यानुसार तुम्ही या ठिकाणी मॅगीचे नूडल्स किंवा मॅगीचे पॅकेट्स वापरू शकता। त्यानंतर आता ही मॅगी अशा पद्धतीने अलटी-पलटी करत आपल्याला शिजवून घ्यायची आहे। तर इथे मी मॅगीचे नूडल्स पाण्यामध्ये घालण्याआधी मोठ्या आचेवर पाणी खळखळून उकळवून घेतलं। त्यानंतर गॅसचा फ्लेम मीडियम केला आणि त्यानंतर यामध्ये 2 पॅकेट मॅगीचे नूडल्स घातले। आता अशा पद्धतीने एखादा चिमटा घ्यायचा किंवा फोर्कच्या साहाय्याने अशी ही मॅगी अलटी-पलटी करत आपल्याला शिजवून घ्यायची आहे। तर या ठिकाणी लक्षात ठेवा, मॅगी जास्त प्रमाणामध्ये शिजवून घ्यायची नाही। मॅगीचे नूडल्स असे मोकळे झाले की एकदा दोनदा अशा पद्धतीने मॅगी चिमट्यावरती घ्यायची आणि बोटाने तोडून पाहायची। लगेच तुटली की समजायचं मॅगी परफेक्ट शिजली आहे, यापेक्षा जास्त शिजवून घ्यायची नाही। त्यानंतर अशा पद्धतीने एखादा बाउल घ्यायचा, त्याच्यावरती चाळण ठेवायची आणि शिजवून घेतलेले मॅगीचे नूडल्स त्यावरती काढून घ्यायचे आणि वरून लगेच थंड पाणी घालायचं, म्हणजे हे मॅगीचे नूडल्स चिटकून बसत नाहीत, आहे असे छान मोकळे राहतात। आता आपण पुढची प्रोसेस करून घेऊयात। तर त्यासाठी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलाय। पॅन गरम झाला की आता त्यामध्ये तेलाच्या किटलीमध्ये जी पळी असते ना त्या पळीने 4 पळी इतकं तेल घालायचं। पोहे खायच्या चमच्याने जर तेल घालत असाल तर 8 चमचे इतकं तेल यामध्ये घालायचं। आता धूर निघेपर्यंत हे तेल आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचंय। तेल गरम होतंय तोपर्यंत पुढची तयारी करून घेऊयात। त्यासाठी इथे मी एक बाउल घेतलाय। आता बाउल घेताना किंवा एखादं भांडं घेताना अशा पद्धतीने मोठं, पसरट आणि खोलगट घ्यायचं, का ते मी तुम्हाला पुढे सांगतेच। त्यानंतर आता यामध्ये पोहे खायच्या चमच्याने 2 चमचे इतके पांढरे तीळ घालायचे। त्यानंतर इथे मी 2 पॅकेट मॅगी नूडल्स घेतले होते, त्यासाठी त्या पॅकेटमधला 2 पॅकेट मॅगी मसाला मी यामध्ये घालणार आहे। आता या ठिकाणी तुम्ही जेवढे पॅकेट्स मॅगी नूडल्स घ्याल ना तेवढाच मसाला यामध्ये घालायचा आहे। त्यानंतर आता यामध्ये एक छोटा अर्धा चमचा किंवा चवीनुसार मीठ घालायचं। आता ही मॅगी तुम्ही जास्त प्रमाणामध्ये बनवणार असाल तर सांगितलेल्या साहित्याचं प्रमाण दुप्पट करून घ्या किंवा कमी प्रमाणामध्ये बनवणार असाल तर अर्धच घ्या। त्यानंतर यामध्ये पोहे खायच्या चमच्याने 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा चिली फ्लेक्स आणि 1 चमचा इथे मी लसूण बारीक चिरून घेतलाय तो घालायचा। जर लसणाच्या पाकळ्या हव्या असतील तर 10 ते 12 पाकळ्या इथे मी बारीक चिरून घेतल्या आहेत। अर्धा चमचा यामध्ये सोया सॉस घालायचा आणि 2 चमचे यामध्ये रेड चिली सॉस घालायचा। या ठिकाणी मी हे सर्व साहित्य या एकाच चमच्याने मोजून घेतलं आहे। आता हे सर्व साहित्य बाउलमध्ये काढून घेईपर्यंत तेल सुद्धा छान कडकडीत गरम झालं। आता हे कडकडीत गरम केलेलं तेल या सर्व साहित्यावरती घालून घ्यायचं।
तेल छान पसरवून घालायचं आणि अशा पद्धतीने लगेच हे सर्व साहित्य या तेलामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। दिसताना हे लाल बुंद दिसते, तुम्हाला वाटत असेल जास्त प्रमाणामध्ये तिखट आहे, पण नाही, एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन आहे। तुम्ही स्ट्रीटवरती चायनीज खाताना त्याहीपेक्षा चवीला भन्नाट लागतं। आता शिजवून घेतलेले मॅगी नूडल्स यामध्ये घालायचे आणि एखाद्या फोर्क आणि चमच्याच्या साहाय्याने हे या तयार मसाल्यामध्ये एकसारखे मिक्स करून घ्यायचे। तुम्हाला जर हे आणखी स्पायसी बनवायचं असेल तर तुम्ही यामध्ये हिरवी मिरची एकदम बारीक चिरून घालू शकता। त्यासोबतच कोबी आणि गाजर एकदम पातळ चिरून सुद्धा घालू शकता, ते सुद्धा या मॅगी नूडल्समध्ये चवीला भन्नाट लागतं। तर इथे पहा, सर्व मॅगी नूडल्स तयार मसाल्यामध्ये मी छान एकसारखे मिक्स करून घेतले आहेत। तुम्ही याला रंग पाहू शकता, किती छान आणि सुंदर आलाय। त्यासोबतच खरं सांगते, चवीला इतके जबरदस्त झाले होते, तुम्ही जर बनवले ना तर खरंच जुनी पद्धत विसरून जाल आणि नेहमी असेच याच पद्धतीने बनवाल। तुम्हीच नाही, तुमची मुलं सुद्धा अशा पद्धतीने बनवलेली मॅगी अगदी आवडीने खातील। तर इथे आपले 4 वेगवेगळ्या प्रकारचे नाश्त्याचे प्रकार बनवून तयार झाले आहेत। तुम्हाला यातील कोणता नाश्त्याचा प्रकार सर्वात जास्त आवडला ते मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, लाईक नक्की करा आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राइब करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओज सोबत। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।